नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की घरबसल्या ऑनलाईन शेतजमिनीचा नकाशा फेरफार 7/12 कसा पाहायचा। तर मित्रांनो, ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की ऑनलाईन नकाशा फेरफार 7/12 कसा बघायचा ते। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता तुम्ही तुमच्या शेतजमिनीचे नकाशे ऑनलाईन पाहू शकता। जर तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचा नकाशा पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन काढून घेऊ शकता। तुम्ही एक नंबर टाकून काही सेकंदामध्ये तुमच्या शेतजमिनीचा नकाशा काढून घेऊ शकता। मित्रांनो, आता सर्व ऑनलाईन होत आहे। आम्ही या पोस्टमध्ये तुम्हाला शेतजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढायचा याबाबत माहिती देणार आहोत। जर तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने काढायचा असेल तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ऑनलाईन शेतजमिनीचा नकाशा कसा पाहावा। तर मित्रांनो, जर तुम्हाला ऑनलाईन शेतजमिनीचा नकाशा पाहायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी महाभूमी.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल। मित्रांनो, ही वेबसाईट आपल्या यूट्यूब चॅनलला भेटून जाईल, किंवा मित्रांनो ही वेबसाईट आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा देऊन ठेवतो। व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, तिथून तुम्ही जाऊन चेक करू शकता। मित्रांनो, त्यानंतर आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल व त्यावर डाव्या बाजूला तुम्हाला एक लोकेशनचा रकाना दिसेल। यात तुम्हाला तुमची राज्याची कॅटेगरी रूरल व अर्बन असे पर्याय दिसतील। मित्रांनो, जर तुमची शेतजमीन ग्रामीण भागात असेल तर तुमच्या रूरल या पर्यायावर क्लिक करायचे आहे, आणि जर तुमची शेतजमीन शहरी भागात असेल तर तुम्हाला अर्बन या पर्यायावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला तुमचा तालुका, जिल्हा व गाव निवडायचे आहे। त्यानंतर आता तुम्हाला विलेज मॅप हे नाव दिसेल, यावर तुम्ही क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, आता तुमची शेतजमीन ज्या गावात आहे त्या गावाचा नकाशा तुमच्या समोर येईल। नकाशा समोर आल्यानंतर तुम्हाला होम पर्यायासमोर आडव्या बटनावर क्लिक करायचे आहे। आता तुम्हाला नकाशा फुल स्क्रीनमध्ये दिसेल। त्यानंतर मित्रांनो, डावीकडे प्लस किंवा मायनस बटनावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारामध्ये पाहू शकता। त्यानंतर गट क्रमांक टाकून ऑनलाईन नकाशा पाहण्याची पद्धत। जर तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचा नकाशा पाहायचा असेल तर तुम्ही गट क्रमांक टाकून देखील पाहू शकता। मित्रांनो, तुम्हाला परत वेबसाईटवर सर्च बाय प्लॉट नंबर हा पर्याय दिसेल। तुम्हाला तिथे 7/12 उतार्यावरील गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आता तुमच्या जमिनीचा गट नकाशा तुमच्या समोर ओपन होईल। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही हा नकाशा मोठा किंवा छोटा करून देखील पाहू शकता। तुम्हाला ती शेतजमीन कोणाच्या नावावर आहे, शेतकऱ्याचे नाव व एकूण किती जमीन आहे, ही सर्व माहिती तुम्हाला समजेल। शेवटी तुम्हाला मॅप रिपोर्ट हा पर्याय दिसेल। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जमिनीचा प्लॉट रिपोर्ट येईल। त्यानंतर मित्रांनो, आता महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेतजमिनीचा नकाशा डाउनलोड कसा करायचा आहे हे सांगतो। मित्रांनो, जर तुम्हाला शेतजमिनीचा नकाशा डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला डाउनलोड हा पर्याय दिसेल। त्यावर क्लिक करून तुम्ही शेतजमिनीचा नकाशा डाउनलोड करू शकता। मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो अशाच आपण नवीन योजनेची किंवा इतर गोष्टींची माहिती देत असतो। मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।